Brought to you by V-Guard. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच आमदार रवी राणा पत्रकारांसमोर आलेले आहेत। निवडणुकीत पराभव कसा झाला आणि पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे यावर त्यांनी जे संवाद साधला। आपल्या सोबत स्वतः आमदार रवी राणा आहेत। भाऊ, काय सांगणार, नवनीत राणांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे, नेमकी पराभवाची काय कारण आहे आणि आता युवा स्वाभिमान पार्टी कशी समोर जाणार? आज युवा स्वाभिमान पार्टीची पत्रकार परिषद होती, त्याच्यामध्ये सर्वस्व पराभवाची जबाबदारी हे मी स्वीकारलेली आहे। कोणी संपूर्ण समाजाचे मी ते आभार मानलेले आहे। प्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानलेले आहे। ज्या लोकांनी राजकीय रोट्या शेकल्या त्या सगळ्या अमरावती जिल्ह्याच्या जनतेसमोर आहे की एक नवनीत राणा देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने अमरावतीची आवाज म्हणून त्यांनी काम केलं, मोठमोठे प्रोजेक्ट अमरावतीसाठी खेचून आणले, जनसंपर्क ठेवला, लोकांच्या हृदयामध्ये लावून ज्या पद्धतीने काम करत होत्या, त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या पोटामध्ये जे दुखलं त्यांनी आपापल्या या इलेक्शनमध्ये राजकीय रोट्या जरूर शेकल्या, पण नवनीत राणा अगेन्स्ट ऑल नेत्यांचं जे चित्र दिसलं आणि काही लोकांनी आपापल्या पद्धतीनं बार्गेनिंग केली, काही लोकांनी वेगळ्या मार्गातून पैसे मागवले। अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं, या ठिकाणी राहुल गांधीची सभा झाली, या ठिकाणी शरद पवार साहेब स्वतः 2 वेळा येऊन गेले, उद्धव ठाकरे 2 वेळा येऊन गेले, अनेक राजकीय नेते या ठिकाणी नवनीत राणाला पाळण्यासाठी एकत्र झाले। तर अशा प्रकारचं चित्र देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। जे देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजींना रोखण्यासाठी झालं होतं, ते चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाला थांबवण्यासाठी झालं। संविधानाचा खोटा प्रचार करून महाविकास आघाडीने मतं जमा केले, 8,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये खटाखट टाकू असा खोटा प्रचार केला। त्या ठिकाणी या प्रचाराला काही लोक जे बळी पडले, त्याच्यामुळं अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान झालं। अमरावती जिल्ह्याचा एक मोठा चेहरा हा थांबला आणि मला असं वाटते की देशाचे पंतप्रधान मोदीजी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर मला असं वाटते आम्ही जरूर लढाई हारलो, पण देशाचे पंतप्रधान मोदीजी झाल्यानंतर आम्ही हारलो तरी जिंकलो। बच्चू कडूंवर तुम्ही आरोप करताय, तर त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला, त्यांना मातोश्रीहून पैसे आले असा तुम्ही गंभीर आरोप करत, काय असं आहे की ज्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये तोडीबाज, वसुलीबाज आणि मांडवलीबाज म्हणून ओळखले जाते। ते खोक्याचं राजकारण नेहमी करत आलेले, ते कोणाची सुपारी कुठूनही घेऊन करू शकतात आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना रसद पोचवली, मातोश्रीहून रसद आली, अनेक बाकी नेत्यांकडनं आली, तर या सगळ्या रसदचं समीकरण हे आताचं नाही आहे, हे नेहमी त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या गुणामध्ये राहिलेलं आहे की बाप बडा भैया सबसे बडा रुपया हा त्यांचा नाराच आहे। आणि ज्या पद्धतीनं उमेदवार थांबवण्यासाठी माझ्याकडे जे बार्गेनिंग करण्यात आली, माझ्यापर्यंत जो निरोप आला, जे बार्गेनिंग केली, जे चर्चा झाली, ते सगळं मी अचलपूरची जनता त्यांच्याकडनं वसूल करणार आहे। योग्य वेळी येणाऱ्या काळामध्ये ते मी सांगेल। काय बार्गेनिंग त्यांनी केली काय ते सांगेल। आता 2 महिन्यामध्ये सगळ्यांचा हिशोब आपापल्या मतदारसंघामध्ये आपली जनता करणार आहे। त्यांनी मला दम दिलेला आहे की रवी राणाचा नंबर आहे। मला असं वाटते रवी राणा एक हमालाचा मुलगा आहे, एक गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे, गोरगरिबांचं काम करणारा, शेतकऱ्यासाठी शेतमजूरसाठी एक मी साधा कार्यकर्ता आहे। मला इथपर्यंत पोचवलं जनतेने आणि मला विश्वास आहे जेव्हा जनता मला म्हणेन थांबा तेव्हा मी थांबेल, पण कोणता नेता मला थांबवेल त्या नेत्यामध्ये एवढी ताकद नाही आहे। शेवटला प्रश्न, महायुतीत असताना बच्चू कडूंनी या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे, तुम्ही देखील महायुतीत आहे, बच्चू कडू आता महायुतीत राहतील किंवा नाही राहतील असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण वारंवार महाविकास आघाडीमध्ये देखील जातील असा चर्चा किंवा प्रहार स्वतंत्र लढत, अशा वेळेस तुम्ही तुमचा उमेदवार अचलपूर मतदारसंघात देणार का? असं आहे, त्यांच्या मतदारसंघात लोकसभेमध्ये डिपॉझिट जप्त झालेलं आहे, अमरावती जिल्ह्यात डिपॉझिट जप्त झालेलं आहे, म्हणून हे सगळे वसुलीबाजचे नारे आहे। काहीतरी घोषणा करून काहीतरी आम्ही हे उमेदवार उभे करणार आहे तेव्हा की वसुली करण्याचा एक वेगळा मार्ग आहे।
काही बार्गेनिंग करून वसुली करून तोंड चूप करायचं आणि पुन्हा सलेंडर व्हायचं अशी परिस्थिती आहे. पण महायुतीमध्ये या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की हा दगाबाज आहे आणि ज्या ताटामध्ये खाते तिथे छिद्र पाडते हे सगळ्या नेत्यांना सगळ्या राजकारण्यांना महाराष्ट्रामध्ये माहीत झालेलं आहे. मग यांचा हिशोब अचलपूरची जनता येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. नक्कीच तर हे होते आमदार रवी राणा. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडूंचा हिशोब अचलपूरची जनता करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.